दादा यातली अजून एक चांगली साडी दाखवा ना, असेल तर डिझाईन दाखवा ना थोडी याची. काय चॉईस आहे हो तुझी? काय पकडल्या खरा इथं काही चव नाही पाहू नाही. ती आई म्हणते ते बरोबर आहे. तुम्हाला चार लोकांसमोर माझी बेइज्जती करणं जरुरीच आहे का? कधी पाहतो कुठं गेलं तर तसंच आहे तुमचं बंद. अहो तुम्ही चाबी ठेवता येत नाही का बरोबर? चाबी बरोबर ठेवायची ना. इथं चाबी हरवली मी त्याची अरे घराची. आता सांग आता घराचं कुलूप कसं उघडा? अक्कलच नाही लय थोडीशी अक्कल नाही का? चाबी आपल्या सासूजवळ देऊन ठेवा. नाही आपलं लक्ष राहतं. कुठं लक्ष राहते काय माहिती. बिलकुल ढंगाची बायको भेटली नाही याले कशी काय बिलकुल डोकं नाही. बिलडो काय तू एक नंबर. चाबी हरवली करून सगळ्या आजूबाजूच्या बायका जमा झाल्या. त्या बायकाई समोर या किती बोलल्या मला लागन तेवढ्या. काही वाटतच नाही यायला किती बोलते या त्या बायकाई समोर बोलल्या. बिंडो काय हे आहे ते आहे. काही इज्जतच नाही आहे घरात. तुम्ही तर तुम्ही बोलता आणि त्याही मला साऱ्या लोकांसमोर बोलते. अहो तू इतकी बुटकी आहे. माझ्या पोराला चांगली उंच पोरगी भेटली असती. ती माझी मती मारल्या गेली तिथे. हो म्हटलं तुला पाहून का हो हेच पोरगी करून घे म्हणून. काय इतका सुशिक्षित माझ्या पोरगा चांगला शिकलेला ती गावंडळ बायको आणली गावातली पकडून. चांगली सुशिक्षित बायको भेटली असती त्याला शिकली सवरली जॉब नोकरी करणार. मी एवढी बुटकी आहे काय? मी बुटकी आहे तुमचा पोरगा काय भल्ला उंच आहे का? आणि काऊन केली मग गावंडळ एवढी गावातली पोरगी? तुम्हाला सुशिक्षित पोरगी कोणी दिली नसेल ना. तुमच्या पोराचा पगार करून सुशिक्षित पोरगी कोण दिली असती तुम्हाला? कोण नसती दिली म्हणून तर तुम्ही माझ्या मागे आले गावंडळ पोरगी